वेदगंगा नदीवरील बाचणी पुलासाठी राज्य शासनाकडून 4 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। या पुलामुळे बाचणीसह 20 गावं जोडली जाणार आहेत। वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेल्या या पुलाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जुन्या बंधाऱ्यावर आंदोलन करण्यात आलं। नव्या पुलाचं काम सुरू असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी जुन्या बंधाऱ्यावर काँक्रिटीकरण करण्यात आलं होतं, परंतु पहिल्याच पावसात हे काँक्रीट वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। ठाकरे गटानं या कामाची तात्काळ चौकशी करून ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गेले 3-4 वर्ष या पुलाचं काम अर्धवट आहे। हा पूल कधी पूर्ण होणार अशी इथल्या जनतेची आणि शिवसैनिकांची मागणी आहे। त्याचबरोबर या बाचणीमध्ये अनेक गावचा बाजार सोमवारी भरला जातो। अनेक गावचे या ठिकाणी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असणार आणि त्यासाठी येणार असणार तर पहिल्या पावसामध्येच या बाचणीच्या बंधाऱ्यावरून पाणी गेलं आणि या बाचणीच्या बंधाऱ्यावर जे बांधकाम केलेलं होतं कॉन्क्रीट टाकून अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं। पहिल्या पावसातच ते वाहून गेलं। आज जर या पुलाची बंधाऱ्याची अवस्था बघितली तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा जर बंधारा जर कोसळला तर बाचणी आणि वडकशिवाला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे। कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कागलमधील उपअभियंता यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, अशोक पाटील यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते।